सगळी कधी नाही ते लवकर सकाळी 7 वाजता एकदम हा बोला. हा कुठे निघाले आपण सगळे? We are going to Jalna. आम्ही जालनाला चाललोय. हा आम्ही जालनाला चाललोय. का चाललोय? का चाललोय? कुणाची पासिंग परेड ह्याच्या मिस्टरांची म्हणजे माझ्या भावाची पासिंग परेड आहे. तो फायनली पोलीस झाला. इंजिनिअरिंग केलं मेकॅनिकल मधून. सेम म्हणजे मी इंजिनिअरिंग करायला लागले पण कम्प्युटर सायन्स त्यानं मेकॅनिकल मधून केलं. नंतर स्पर्धा परीक्षा देऊन त्यानं पोलीसची परीक्षा क्रॅक केली. आता त्याचं काही ट्रेनिंग वगैरे सगळं कम्प्लीट झाले आणि उद्या त्याची पासिंग परेड आहे आणि ते फंक्शन अटेंड करायला आम्ही सगळे घरातले चाललोय. आणि हा मग तुम्हाला काय तुमच्या नवऱ्याला मेसेज द्यायचा आहे? प्राऊड फील करायला आहे काय? कसं वाटायला तुम्हाला? खूप छान काहीतरी चांगला मेसेज द्या माझ्या भावाला. हा सगळ्यांना चांगलं आहे. माझ्या भावानं खूप प्रयत्नानं त्याला हे एवढं मोठे यश मिळालंय त्यामुळे मला खूप अभिमान कुठे वाटायला खरं तिथे गेल्यावर आरोला घेऊन आले बघ. आरोला घेऊन आले म्हणजे सागर दादा तुझ्यासाठी आरोला एकटी घेऊन आल्या. काय सागर दादाला काय म्हण की काय आलोय नाही आलो? का आला नाहीस तू? काय येणार नाहीयेस? स्पेशली येणार आहे दोघं. स्पेशली दोघंच का? अरे तू सागर दादाच्या येणार काही ना झालाय. बॉयकॉट करायला आणि थोड्याच वेळानं ही सगळी चिल्ली पिल्ली एकमेकांसोबत खेळून आणि भांडून मस्तपैकी झोपून गेली. तवर पुढे सगळ्यांचं काय तर वेगळंच चाललंय. सगळी आपली जुन्या आठवणी काढून मस्त एन्जॉय करत गप्पा मारत बसलेली आणि मी इथं मुलांच्याकडे लक्ष देत बसले. आणि यानंतर आम्ही एक क्विक लंच ब्रेक घेतला जिथं मस्तपैकी पोट भरून सगळे जेवले. आणि मग परत आमचा प्रवास सुरू झाला. मस्तपैकी सनसेट बघत बघत ट्रॅव्हल करायला खूप भारी वाटतं. लेट झाला तरी पण चहा प्यायला वहिनी सगळीच प्यायला. काका चहा घेणार नाही सा? Cheers. अरे मला सगळी कधी नाही ते लवकर सकाळी 7 वाजता एकदम तयार झाल्या. बास की किती चहा पितोस? चला चला वेळ वेळेला चला तुम्ही आज चला. कशी दिसते गाडी तिथे गेल्या राहणार ब्लॉक करून. पैसे वाले लोग बड़े लोग बड़ी पसंद ऐसा काय पास 800 रुपये मागतात. 2000 का छोटा है काका कसं 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 नंबर दे मला मागणार. काका तले भारी आलाय. चला छुट्टा है हे हे चलो अभी पानी पूरी खाता है 2000 का छुट्टा. वहिनी फायनली फायनली
फॅमिली ट्रिप संग आलं की असं सगळं ते चप्पल कोणाचं गावत नाही, कोणाचं लवकर होत नाही, तर कोणतं बाळ रडायला लागते. हा पोचलो. पोलीस प्रशिक्षण केलं जालना. चला आणि मग इतका लांब प्रवास करून ज्या ठिकाणी आम्हाला जो माझ्या भावाचा कार्यक्रम अटेंड करायचा होता तिथे आम्ही सगळेजण पोहोचलो आणि खूप छान स्वागत केलं होतं. सगळे डेकोरेशन, रांगोळी वगैरे, स्वच्छता खूप होती आणि सगळ्या फॅमिली मेंबर्ससाठी सुद्धा सोय चांगली होती. नाश्ता, पाणी आणि बसण्याची सोय सगळं छान होतं. पण तिथं थोडंसं आम्हाला लेट झाला होता, त्यामुळे मला पुढे सीट नाही भेटल्या. असू दे, चालायचं. आता एवढी सगळी छोटी मेंबर्स होते म्हटलं त्यांचं आवरायचं, लेट होणारच. चालायचं फॅमिलीमध्ये, मोठी फॅमिली गेल्यावर असंच होतं. हां, तर इथला मी किस्सा सांगते काय झालं होतं. आम्ही ज्यावेळेला तिथे गेलो त्यावेळेला तिथे सगळे सावधान स्थितीमध्ये कॅन्डिडेट उभारले होते आणि त्यातले दोघंजण सारखे आपल्या अशा माथ्यावर हात